तर सर्वसाधारण 35 ते 50 या वयोगटात किंवा 35 ते 60 या वयोगटात असणाऱ्या व्यक्तींचा आहार कसा असावा, त्यांनी कशा पद्धतीनं कोणता आहार घ्यायला पाहिजे, काय त्यांचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट असायला पाहिजे, याबद्दल थोडंसं मार्गदर्शन. नक्कीच. पहिलं तर मी सांगेल की 35 नंतर तुम्ही ब्लड टेस्ट कंपल्सरी करा. माझ्या दृष्टीने वर्षातून एकदा तरी ब्लड टेस्ट केला पाहिजे आणि त्या ब्लड टेस्टमध्ये ज्या काही डेफिशियन्सीज आहेत त्या पहिलं सॉर्ट आउट करा. एक व्हायटॅमिन डी जेनरिक झाले की सूर्यप्रकाशात आपण निघतच नाही तर 5 आणि 10 व्हायटॅमिन डी लेवल घेऊन लोक फिरतात. चुकून जर काही व्यक्ती कुठे म्हणजे पडली, साधं घरात जरी पडली तर एवढं मोठं फ्रॅक्चर होऊ शकतं की कदाचित मग माहित नाही काय होईल. B12 कमी आहे, त्याच्यामुळे आज ब्लड म्हणजे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स कुठलेही होऊ शकतात. हे 2 जर टेस्ट तर आपण आता अलीकडे करून घ्यावेत आणि इझिली त्याचं फार काही नाही, डाएटमधनं तर थोड्याफार गोष्टी होतीलच, बट त्याचं मात्र योग्य सप्लिमेंटेशन घेऊन ते नॉर्मल ठेवायचं 35 नंतर. दुसरं मला इथं सांगायचं आहे डाएट कसं असावं. तर डाएटमध्ये मी फक्त बोलत नाही, मी सांगतो लाईफस्टाईल बद्दल. माझ्या दृष्टीने झोप व्यवस्थित असावी.